चला पुढचा विषय. नाशिक मध्ये शिवसेनेला सोबत घेतलेला आहे, परंतु मालेगाव मधनं पण तुम्हाला शिंदेच्या शिवसेनेकडनं असा काय प्रस्ताव आलेला होता की MIM सोबत जाण्यासाठी एकत्र या, त्याबाबत काय ठरलेलं आहे? नाही, मी आधीच सांगितलं आमची भूमिका पक्षाची हीच आहे. आमचे रवींद्र चव्हाण आहेत, त्यांची भूमिका आहे, माननीय मुख्यमंत्री मोदींची माझं बोलायला. पण आम्ही MIM बरोबर कदापि जाणार नाही, जाऊ शकत नाही. त्यांनी आम्हाला महापौर करायचं म्हटलं, असे प्रस्ताव आले तरी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जाणार नाही. आम्ही त्या ठिकाणी तटस्थ राहू. आम्ही कुठल्याही अजून एक दुसरी इस्लामिक पार्टी आहे, आम्ही त्याच्याबरोबरही नाही आणि आम्ही MIM बरोबर जाणार नाही. शिवसेनेचा प्रस्ताव आपण फेटाळताय, मालेगाव मधनं आलेला शिवसेनेचा प्रस्ताव आपण फेटाळला नाही, असा कुठला प्रस्ताव नाही आहे. पण आम्ही पुन्हा सांगतो, आम्ही वेळेप्रसंगी तटस्थ राहू, पण MIM बरोबर जाणं कदापि शक्य नाही, आम्हाला कदापि शक्य नाही. नाशिक महानगरपालिकेत सत्ता देत नाही म्हणून निवडणुका स्वतंत्र लढवल्या. भाजप सन्मानपूर्वक वागणूक देत नाही हे कारण ते शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवल्या. महाराष्ट्रातून काय झालं की आज भाजपला सन्मानपूर्वकचा विषय नाहीये. दादा भुसेंचं माझं पूर्ण सुरुवातीला बोलणं झालं तेव्हा त्यांनी 45 जागांची मागणी केली होती, नंतर ते 40 जागांवर आले होते. पण ऑलरेडी आमचे जवळपास 67 आणि 10 77 नगरसेवक आमच्याकडेच होते. त्यामुळे मग एवढ्या जागा दिल्या तर मग आमचे नगरसेवक जे सिटिंग आहेत त्यांनाही आम्हाला जागा देता येत नव्हत्या, तिकीट देता येत नव्हतं. आणि त्यामुळे मग आम्ही स्वतंत्र लढण्याचा दोघांनी निर्णय त्या ठिकाणी घेतला. अतिशय मैत्रीपूर्ण आमची लढत झाली. त्यांच्या जागा 26 आल्या, आमच्या 72 राहिल्या, काही हरकत नाही, सायझेबल आकडा आहे. आणि आता तर आम्ही 100 पार केलेले दोन्ही मिळून. भाऊ, संजय शिरसाट काय अजून तसं काहीही बोलणं झालेलं नाही किंवा ठरलं नाही. त्यांनी सांगितलं आम्हाला महापौर पद, उपमहापौर पद आम्हाला द्या, आम्ही त्याला ते दिलेलं आहे. संजय शिरसाट यांनी असा दावा केलेला आहे, शरद पवार 2022 मध्येच NDA मध्ये सहभागी होणार होते, मात्र काही खात्यांवरून ती चर्चा थांबली. आता पुन्हा एकदा ह्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. कितपत खरं वाटतंय? नाही, मला या बाबतीमध्ये काय शिरसाट साहेबांना जास्त माहिती असेल, पण मला काय या बाबतीवर फारशी माहिती नाही आहे. रोज काहीतरी काय बोलत. नाशिक महानगरपालिकेतली पण मला एक निश्चित माहिती आहे की ज्या वेळेला अजितदादांचा शपथविधी झाला त्यावेळेला शरद पवार साहेबांची बोलणं झालेला होता. हे सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट आहे. हे अनेकांनी सांगितलं आणि दादांनी सुद्धा स्वतः सांगितलंय की बाबा मला तुम्ही हो का सांगितलं, मला पुढे जा म्हणून का सांगितलं. ही वस्तुस्थिती आहे. त्यावेळेला मी त्या ठिकाणी लांबून होतो की मी चर्चेत एवढा मोठा नेता नाहीये, पण लांबून मी त्या ठिकाणी होतो. पण त्यावेळेला एक खरं आहे की अजितदादांना सुद्धा पवार साहेबांनीच पाठवलेलं होतं, त्यांनी सुद्धा मान्य केलं होतं. जागांचं वाटप त्या ठिकाणी म्हणजे अगदी सगळ्या पद्धतीने कुठल्या जागा पालकमंत्री कोणी व्हायचं, खातं कोणते द्यायचे, काय द्यायचं, हे सगळं ठरलेलं होतं. आणि स्वतः अजितदादांनी सांगितलेलं आहे. हे रेकॉर्ड आहे, मी सांगतो म्हणून नाही, त्यातले आय विटनेस अजितदादा आहेत. त्यामुळे त्यांनी सांगितलेलं होतं. आमच्या वरिष्ठांची पवार साहेबांचं बोलणं झालेलं होतं, पण पंतप्रधान आल्यानंतर लगेच त्यांनी नाही सांगितलं. आपण सगळं तिथं बघितलेलं आहे. नंतर पुन्हा मग शपथविधीला त्यांनी मान्यता दिली अजितदादांच्या. ते झाल्यावर पुन्हा त्यांनी पिछेमूड का केलं या बाबतीत ते सांगू शकतील. हो, भाऊ, नाशिक महानगरपालिकेत आपण एक हत्ती सत्ता मिळवली, सत्ता स्थापन झालेली आहे. पक्षाकडनं तुम्हाला अपेक्षा आहे का रिटर्न गिफ्टची पालकमंत्री पदाचा? कोणाची? पालकमंत्री पदाचा. मी कुठल्याही फळाची इच्छा न करता काम करत असतो. मला कुठलीही अपेक्षा नाही, इच्छा नाही. आता चांगलं चाललेलं आहे. झालं तर ठीक आहे, नाही झालं तर अजून ठीक आहे. या ठिकाणी आता कुंभमेळा आमच्यासाठी आमचा केंद्रबिंदू आता कुंभमेळा आहे, सिंहस्थ कुंभमेळा आहे आणि त्याकडे आता आम्ही लक्ष दिलेलं आहे. त्यामुळे मला फार पालकमंत्री मिळालं काय नाही मिळालं काय मी काही फार तसा आग्रह नाही आहे. झालं तर अधिक चांगलं होईल, थोडी प्रशासनावर पकड येते, काम अधिक चांगलं करता येतं. नाही झालं तरी आम्ही त्याच पद्धतीने काम करतो. नाशिक महानगरपालिकेची ही सत्ता हा, कुंभमेळा आहे, महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांमध्ये संख्येमध्ये मोठा अभाव आहे. कर्मचाऱ्यांची भरती प्रामुख्याने करायला लागणार आहे. अनेक जे योजना आहेत त्या खासगीकरणाच्या माध्यमातून राबवल्या जातात. याचे कसं बघता? ही वस्तुस्थिती आहे. इथे खरं भरती झाली पाहिजे, रिक्रुटमेंट झाली पाहिजे. अनेक त्या ठिकाणी संख्या सगळ्यात खालपासून वरपर्यंत पदाच्या कमी आहेत. आता आम्ही पहिलं आमचं काम तेच राहील की सगळी ही भरती आम्हाला करायची आहे. कारण आता कुंभमेळा पण आहे आणि त्यासाठी आम्हाला कुठलेही कारण सांगता येणार नाही. त्यामुळे आता आधी मुंबईला जाऊन, तसं या बाबतीमध्ये अनेक वेळा चर्चा झाली, अधिकाऱ्यांच्या आमच्या बैठकी झालेल्या आहेत. पण मला वाटतं आता अंतिम टप्प्यामध्ये सगळं आहे आणि आम्ही आता तर आमची महापौर उपमहापौर या ठिकाणी सगळी बॉडी या ठिकाणी फॉलोअप करेल. मला वाटतं लवकरच हा प्रश्न आता या महिनाभरामध्ये हा प्रश्न आम्ही सोडू. नाशिक महानगरपालिकेची जी सत्ता आहे आता तो थोडा टेक्निकल विषय आहे, तो थोडा तांत्रिक विषय आहे, तो तपासूनच आम्ही त्या ठिकाणी तो करू. नाशिक महानगरपालिकेची सत्ता तुमच्या नावाने